या ठिकाणी आज मनसेने जे आंदोलन घेतलेले आहे खरोखरच धन्यवाद द्यावा लागेल। खरं म्हणजे हा जनक्षोभ वाढला पाहिजे, जनतेने याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि त्याची सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे। ही संस्था जी आहे हाफकिन इन्स्टिट्यूट 135 वर्ष होऊन गेलेली आहे त्याला, आणि ही हाफकिन इन्स्टिट्यूटने आतापर्यंत जगामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे। या इन्स्टिट्यूटमध्ये जी औषधं तयार होतात, ज्या लसी तयार होतात, त्या या देशाला वाचवण्यासाठी इवन पोलिओचं डोस जे त्यांनी सुरुवात केलेली आहे 130 देशामध्ये चालू आहे। आणि आता डांग्या खोकला घटसर्प धनुर्वात इवन त्यांनी सापावर पण साप चावल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती बरी झाली पाहिजे म्हणून त्याच्यावर लस निर्माण केलेली आहे। खरं म्हणजे या सरकारने कोविडमध्ये सायरस पुनावालाला लस बनवायला दिली, हाफकिन बनवू शकली असती। या हाफकिनला ज्या पद्धतीने मदत केली पाहिजे ती मदत या सरकारकडून मिळाली नाही। हे सरकार जे आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी अमाप पैसा खर्च करते विकासाच्या नावाखाली, आणि त्यातून खूप मलिदा देखील हे सरकार खात असतं। या मलिदातली रक्कम जरी दिली असती तरी ही एवढी मोठी संस्था जी आहे, आज एवढी नावाजलेली संस्था आहे आणि आत्तापर्यंत कधीही या संस्थेचं नाव खराब झालेलं नाही आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी जे काही एक MD आलेले आहेत हे महेंद्रकर म्हणून आहेत आणि हे प्रशासक आहेत। खरं म्हणजे या मंडळींनी ही संस्था पुढे चांगल्या पद्धतीने चालवायच्या ऐवजी हे स्वतःच खाजगीकरणाला सहकार्य करत आहेत, सपोर्ट देत आहेत। त्याचं कारण असं आहे की शासनामध्ये प्रशासकीय अधिकारी काही जे आहेत त्याच्यामध्ये 5-10% असे अधिकारी आहेत की ते खाजगी उद्योगपतींची दलाली करत असतात या ठिकाणी, आणि म्हणून ही दलाली जी आहे, हे प्रशासक जे आहेत यांना या ठिकाणी हटवलं पाहिजे, आणि त्याशिवाय ही हाफकिन वाचणार नाही आहे। कारण त्यांचा हा उद्योगच आहे, ते आल्यापासून दुसरा कुठलाही उद्योग केलेला नाही। इथल्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचं, त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं, आणि दुसरीकडे त्यांनी अशा पद्धतीने खाजगी व्यावसायिकांना या ठिकाणी भागीदारी द्यायची, हा उद्देश त्यांचा आहे। त्याच्यामुळं हे जे आंदोलन खरोखरच आपल्याला पुढे जनतेचा क्षोभ वाढवण्यासाठी आणि जनता याच्यामध्ये उतरल्याशिवाय ही हाफकिन इन्स्टिट्यूट राहणार नाही आहे, एवढंच या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने सांगतो। धन्यवाद। काय झालं, इतक्या गपचूपपणे गोष्टी चाललेल्या आहेत। गेल्या 2-4 महिन्यामध्ये रिलायन्सचा एक व्यक्ती नकळत म्हणजे कुठल्याही प्रकारचा हे न करता इथल्या मटेरियल्स मॅनेजर म्हणून कोणतरी आहे त्याच्याबरोबर संगनमतकडून तो सगळी माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याने। म्हणजे हे सगळं गपचूप करायचं आहे त्यांना, कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्सपोजिशन न करता। हाफकिन कधी त्यांच्या म्हणजे एक डिपार्टमेंट त्यांचं सध्या एक डिपार्टमेंट घेतं, त्यांची औषधं घ्यायची, रिलायन्स त्याच्यावर आपला स्टॅम्प होणार आणि ती महाग औषधं रिलायन्स विकणार, आणि त्याचे 5% हा हाफकिन या हाफकिन्सला देणार। म्हणजे केवळ ह्या माशेलकरांचा 2019चा रिपोर्ट आहे की साधारणतः पहिले 150 कोटी रुपये जर दिले CSRच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तर निश्चितपर्यंत हे इन्स्टिट्यूट अगदी चांगली लॅब, चांगल्या पद्धतीचं हे चांगलं तयार होऊ शकतं। पहिली 150 कोटी रुपयाची अत्यंत गरज आहे। त्याच्यानंतर अजितदादा पवार असताना 25 कोटी रुपये या इन्स्टिट्यूटला दिले देखील, म्हणजे अजितदादा पवारांची खूप पॉझिटिव्ह भूमिका होती। परंतु आता पुन्हा एकदा हा घाट घालायला सुरुवात झालेली आहे आणि प्रायव्हेटायझेशन हळूहळू करायच्या। आम्ही आत्ता पहिलं निवेदन देणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रखर विरोध आहे या सगळ्या गोष्टीला, की या ठिकाणी आता खूप झालं, सगळ्याच गोष्टी प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली सगळं वेगळ्या पद्धतीचं जी मुवमेंट चाललेली आहे त्याला विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे। कोणीतरी विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरी परिस्थिती जनतेपुढे आणणं गरजेचं आहे, कारण हा पैसा सगळा जनतेचा आहे आणि म्हणून जनतेला कळणं अत्यंत गरजेचं आहे। हा लढा तुमचा लॉजिकल एंड पर्यंत जाणार आहे? पूर्ण लॉजिकल एंड पर्यंत जाईल। ही आता सुरू शेवटपर्यंत जाणार, शेवटपर्यंत हा लढा जाईल आणि निश्चितपणे प्रायव्हेटायझेशन होणार नाही, म्हणजे इथेच थांबणार नाही तर निश्चितपणे म्हणजे काही मंत्रींच्या मंडळामध्ये देखील जाणार आहे। आता नरहरी झिरवळ हे यांचे मंत्री आहेत, मला माहिती नाही की त्यांना या इन्स्टिट्यूटच्या बाबतीत किती माहिती आहे किंवा त्यांना आम्हाला सगळं एक्सप्लेन करावं लागणार आहे, परंतु तरी देखील आम्ही हात जोडूनच जाणार आधी, नाहीतर मग मनसे आपल्या पद्धतीने हात सोडायला आम्हाला सांगायची गरज नाही आहे। परंतु मुंबई अशाच पद्धतीने अडाणी आणि अंबानींच्या खिशात टाकण्याचा सगळा प्रयत्न आहे। सातत्याने हे प्रायव्हेटायझेशन किती घातक आहे, मारक आहे या सगळ्या
100% घातक आहे. आता मला वाटतं मुंबईचा उद्या मालक पण हे होतील, अशाच पद्धतीने साधारणतः वाटचाल चाललेली आहे. आणि म्हणून ज्या गोष्टींकडे आता विरोध जर आत्ता दर्शवला नाही तर निश्चितपणे पुढे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल. उद्या जनता किंबहुना आम्हाला आमचे विचार, आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टी देखील हे कधी प्रायव्हेट झालेल्या असतील या आम्हाला कळणार नाही. याच्यावर कधी अदानी आणि अंबानीचं वर्चस्व आलेलं असेल हेही कळणार नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या मताप्रमाणे आत्ता पक्षाची भूमिका ही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि निश्चितपणे मनसे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हाच आमचा एक मनसुबा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.